त्या सगळ्यांना स्वप्नामध्ये वेगवेगळी माणसं यायला लागली. ही स्टोरी मुंबईमधल्या एका कब्रस्तानाची आहे. एक व्यक्ती ते वारलेले, जेव्हा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्याची बॉडी देण्यात आली, त्यांची जी पण अंत्यविधी असते त्याला जमिनीत लोक गाडतात वगैरे. डोंगरावर वस्ती होती आणि वस्तीच्या वर स्मशान होतं आणि ती जागा एवढी भयावह होती की तिथे दिवसाढवळ्या तुम्ही गेला तर तुम्हाला मोठमोठे स्पायडर वेव्स दिसायची आणि एकदम भयानक. बॉडी डिस्पोज करता करता त्यांना झाली रात्र. तर त्याने विचार केला आज रात्र इथे काढूया आणि मग आपण जाऊया. 4-5 कठडे होते, त्याच्यावर सगळे आपापल्या कठडा घेऊन झोपले. कठड्यावर झोपल्यानंतर असं झालं की त्या सगळ्यांना स्वप्नामध्ये वेगवेगळी माणसं यायला लागली. कोण एक म्हातारा माणूस येतोय, तो म्हणतोय की माझ्यावर इथे चला. कोण यंग मुलगी येते, ती सांगते की तुम्ही आता इथून जाऊ नका, इथेच राहा माझ्याकडे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लोक यायला लागली. त्यांनी म्हटलं काय इथे काहीतरी गडबड आहे, आपण इथून निघूया आता. तिकडचा केअरटेकर राहत होता. त्या केअरटेकरकडे ती लोक गेली आणि म्हटलं की या थोडंसं पाणी द्या आम्हाला, हातपाय धुवायला, आम्ही जातोय. तुम्ही कुठे होता? त्याने म्हटलं आम्ही तिथे वर कठड्यावर सगळे झोपलेलो. तर त्यांनी म्हटलं अरे बाबा हा कठडा नाही आहे, याच्या आतमध्ये मुर्दा आहे ना, तो गाडलेला आहे. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात.